प्रेज द लॉर्ड, शालोम टू एव्हरीवन. प्रभू येशूच्या मधुर नामामध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. आज 27 जानेवारी 2026 मंगळवार. प्रचलित बायबल स्टडी परमेश्वराचा न्याय भाग 249 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन न्याय सुरू करणार आहोत. 17th जजमेंट ऑन सॅटन, सैतानावरील न्याय. हा 17वा न्याय आज आपण सुरू करत आहोत. तर हा जो 17वा न्याय आहे जे देवाकडून सैतानावर येणार आहे. सैतान म्हणजे मुख्य गुन्हेगार, ज्याने संपूर्ण जगाला गुन्हेगारी वृत्तामध्ये ढकललं, पापामध्ये ढकललं. तो मुख्य पापी, हा मुख्य सूत्रधार, मुख्य गुन्हेगार, याच्यावर हा 17वा न्याय आता परमेश्वर टाकणार आहे. जे 20 न्याय आपण पाहतो त्या 20 न्यायापैकी हा न्याय अत्यंत भयंकर आहे. अत्यंत, ज्याला आपण म्हणतो डेंजर शब्द, अत्यंत डेंजर आहे, अत्यंत भयानक असं हे न्याय सैतानावर परमेश्वर टाकत आहे. आपण वाचूया प्रकटीकरणाचं पुस्तक 20वा अध्याय वचन 10. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 20 and verse 10. त्यास ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापत व तो खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यास रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं, रात्रंदिवस युगानुयुग त्या अग्नीच्या सरोवरामध्ये याला पीडा भोगावी लागणारे, नॉन स्टॉप. याला तिथं इंटरव्हेल नाही, याला तिथं लंच ब्रेक नाही, याला कोणता पण ब्रेक नाही. तिथं कायमस्वरूपी राहायचं आहे आणि कायमस्वरूपी त्या वेदना सहन करत राहायचं आहे. परंतु हे कधी होणार माहिती आहे? याला थोडासा अवकाश आहे. हे कधी होणार बघा, सैतानाला बांधलं जाईल आणि सैतानाचे जे 1000 वर्षाचे कैद संपल्यानंतर हे होणार आहे. आघात कुपामध्ये आपला देव 1000 वर्ष या सैतानाला बांधून ठेवणार आहे. आपण वाचूया प्रकटीकरण 20वा अध्याय वचन 7. रेव्हलेशन 20 and verse 7. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंदमुक्त करण्यात येईल. 1000 वर्ष त्याला कैदेमध्ये टाकण्यात येईल, आघात कुपामध्ये टाकण्यात येईल आणि 1000 वर्ष तो तिथं राहील. खाली त्याला म्हणतात बॉटमलेस पीट. बॉटमलेस पीट म्हणजे बॉटम म्हणजे काहीतरी स्तर, परंतु त्याला थरच नसणार, असं तो अशा ठिकाणी टाकला जाईल 1000 वर्षासाठी. आणि त्यावेळेस पृथ्वीमध्ये काय असणार? पृथ्वीमध्ये खूप आनंद असणार. 1000 वर्षाचं राज्य आपण या ठिकाणी उपभोगणार आहे. 1000 वर्ष, ज्याला आपण मिलेनियम असं म्हणतो. येशू ख्रिस्त आपला राजा राहणार आहे. तो आपला राजा आणि आपण त्याची प्रजा होऊन खूप एक आनंदाचं 1000 वर्षाचं राज्य या भूतलावर राहणार आहे. आणि त्यावेळेस सैतान कुठं आहे? आघात कुपामध्ये. मग त्याच्यानंतर काय होईल? त्याला तिथून सोडल्यानंतर, म्हणजे सैतानाचे 1000 वर्षाचे कैद संपल्यानंतर तो काय होईल? मग तो थोड्या वेळासाठी बाहेर येणार आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे? गोग आणि मागोगची शेवटची लढाई होणार आहे. गोग मागोग ही एकदम शेवटची लढाई आहे, शेवटचं युद्ध आहे. त्याबद्दल आपण प्रकटीकरण 20वा अध्याय वचन 8 मध्ये पाहू. रेव्हलेशन 20 and verse 8. आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील गोग व मागोग राष्ट्रास ठकवाव्यास व त्यास लढाईसाठी एकत्र कराव्यास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. बघा, मोजता येणार नाही इतकी समुद्राच्या वाळूसारखी गोग मागोग साठी हा सैतान एक शेवटच्या लढाईची तयारी करणार आहे. त्यांना ठकवणार, लढाईसाठी प्रोत्साहन करणार, लढाईसाठी त्यांना उत्तेजन देणार आणि ही गोग मागोगची लढाई होणार. आणि ह्या लढाईमध्ये कोण जिंकणार?
ऑब्विसली साहजिकच ही लढाई आपला देव जिंकणार. आता यांच्याकडे असणार ॲटम बॉम्ब वगैरे 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 भरपूर, न्यूक्लिअर बॉम्ब हे ते, परंतु आपल्या देवाचे हत्यार नेहमी सबसे हटके असतं. यावेळेस पण आपला देव त्याचा वेगळाच हत्यार काढणार आहे गोग आणि मागोगमध्ये. तो हत्यार कोणता आहे माहिती आहे? या आपण वाचूया 9वं वचन, प्रगटीकरण 20वा अध्याय वचन 9, रेव्हलेशन 20:9. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले. बघा, या ठिकाणी प्रथमच दिलेला आहे अग्नीने खाऊन टाकले, म्हणजे त्यांना भस्म करून टाकले. अग्नीने खाऊन टाकले म्हणजे अग्नीने त्यांना एकदम भस्म करून टाकले. प्रभूला धन्यवाद. तर पहिलं शब्द आलंय खाऊन टाकला अग्नीने त्यांना, म्हणजे देवाकडून अशा प्रकारचे हत्यार वापरण्यात येणार आहे शेवटच्या दिवसामध्ये, या शेवटच्या लढाईसाठी. म्हणजे त्यांच्यापैकी कोणच लढाईसाठी राहणार नाही. मग हे सर्व झाल्यावर, म्हणजे 1000 वर्षाचे त्याचे कैद संपल्यानंतर, मग तो बाहेर येऊन गोग मागोगची लढाई लढवल्यानंतर, मग त्याच्यानंतर हे सर्व झाल्यावर परमेश्वर मग सैतानाचा न्याय करणार. याचीच तर देव पण वाट पाहत आहे, मग त्याचा न्याय करणार. तेच आपण आत्ता वाचलो, प्रगटीकरण 20:10 मध्ये वाचलो आपण आत्ताच, की कशा रीतीने त्याला अघात कुपामध्ये परमेश्वर कैद करून, म्हणजे युगानुयुगसाठी त्या ठिकाणी नाशासाठी टाकणार आहे, ते आपण आत्ताच वाचलं. आणि या ठिकाणी दिलेला आहे पहिला शब्द जो आहे सैतानासाठी, ठकविणारा सैतान असा दिलेला आहे. ठकविणारा हा शब्द आलेला आहे सैतानासाठी, म्हणजे सैतानाचं कामच आहे ठकविणे, फसविणे. ठकविणारा याला का म्हटलं माहिती आहे? कारण सर्वात अगोदर एदेन बागेमध्ये हवेला याने ठकवलं, हवेला ठकविले म्हणजे फसवले. कसे का फसवले? बघा, भरपूर गोष्टी आहे, त्यापैकी एक बोलतो, तो तिला बोलला तू हे खा म्हणजे तू देवासारखी होशील, तुम्ही देवासारखं व्हाल. कारण प्रॉब्लेम त्या हवेमध्ये नव्हता, प्रॉब्लेम या सैतानामध्ये होता. हा पण देवासारखा बनायला गेला आणि लगेच याचा पतन झालं. मग याने पण हवेला सांगितलं तू देवासारखी होशील, आणि हवेचं पण तिथं पतन झालेलं आहे. म्हणजे हवेला ठकवलं यांनी. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही ना, त्या गोष्टी तिला सांगितलं, आणि त्या ठिकाणी त्याचा, या ठिकाणी प्रियांनो, हवेला त्याने ठकवलं, त्यामुळं त्याचं नाव ठकविणारा असा आलेला आहे. आपल्यापैकी कोण आहे का ठकविणारा? जर असेल तर तुमची जागा आजच बुकिंग करून घ्या. जे सैतानावर न्याय आले त्याला जसं अग्नीच्या गंधकामध्ये टाकलेले, ते आपल्यासाठी पण निश्चित आहे. पण जर आज हे व्हॉइस रेकॉर्डिंग करून आपण पश्चाताप केला तर नक्की परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. प्रभूला धन्यवाद. तर या सैतानाला बायबलमध्ये आणखी नाव दिलेले आहे. काय? दियाबल, साप, सैतान, हे तिघं पण एकच आहे. दियाबल म्हणा, साप म्हणा, सैतान म्हणा, एकच आहे. आपण एक शेवटचं वचन वाचूया. प्रगटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 9, रेव्हलेशन चॅप्टर 12:9. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल, साप म्हणजे तोच अजगर, ठकविणारा हा शब्द आलेला आहे. जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे, तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. बघा, तो जुना साप आता खाली टाकण्यात आलेला आहे, त्याला खाली टाकण्यात येणार आहे. म्हणजे इथं पण त्याचा पराजय आहे, शेवटचा पराजय सैतानाचा आहे. त्याला सर्व अशा रीतीने बांधून त्याला परमेश्वर अग्नी व गंधकाच्या सरोवरात टाकलं जाईल. हे त्याचा सर्वात मोठा पराजय आहे प्रियानो. हो, तर आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे चालूया, अशा प्रकारच्या न्यायदंडापासून दूर राहूया. आपण प्रार्थना करू.
यार प्रभु धन्यवाद करते प्रभु जी, आज नया न्याय शुरू करने के लिए आपने मदद किया प्रभु। शैतान पर आने वाले न्याय के बारे में हमने देखा, फंसाने वाला कैसा आग और गंधक में डाल दिया जाएगा प्रभु। हम किसी में ऐसा फंसाने वाला स्वभाव है तो हमसे दूर कर प्रभु जी, और हमें शुद्ध और पवित्र कर और तेरे राज्य के लिए तैयार कर। यीशु के नाम से मांगते हैं, आमेन।